घटना घडलेली आहे आणि आपल्या दाभोळ गावाचे एक सुपुत्र आरिफ बामणे आपल्या सर्वांना माहिती आहे दिनांक 18/12/2024 रोजी गेटवे ऑफ इंडिया लगत अरबी समुद्रात झालेल्या बोट अपघातातील लोकांना साहसाने ज्यांनी वाचवले, जवळजवळ 35 लोकांचे प्राण आपल्या दाभोळच्या आरिफ बामणेने वाचवले. अशा आरिफ खरोखर दाभोळ हे ऐतिहासिक गाव आहे आणि त्या गावामध्ये ऐतिहासिक लोक राहतात. तसे आरिफ बामणे हे अदमबाई बामणे यांचे चिरंजीव अदमबाई बामणे यांचं सुद्धा गावामध्ये नाव होती बोलतात. ते एक समाजकार्य चांगल्या प्रकारे करायचे आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आज आपल्या आरिफने मोठा पराक्रम केलेला आहे. कारण तर सर्वांना माहिती आहे की माणुसकी हा मोठा धर्म असतो, धर्म कुठलाच नसतो. धर्म या एवढ्या कमी वेळामध्ये आपण ताबडतोब या गोष्टीची नोंद घेतली आणि आज आरिफचा इथं सत्कार करवला. त्याबद्दल मी पहिल्यांदा दाभोळ ग्रामपंचायतीचा आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने दाभोळ ग्रामपंचायतीला धन्यवाद देतो. आरिफला धन्यवाद देण्यापेक्षा अल्लाच्या जवळ त्यांचा मी आभार मानेन की अल्लाने त्यांचा जरिया बंगला करतो बनवला. अल्लाने तुम्हाला निवड केली की एवढ्या माणसाची जीव वाचवण्यासाठी. त्याबद्दल तुम्हाला तसेच आमच्या फॅमिलीला की आज सुपुत्राला तुम्ही जन्म दिला, आज सुपुत्राने आज नाव आपलं जगभरात केलेलं आहे. तर संपूर्ण आमच्या फॅमिलीला, त्यांच्या सगळ्या नातेवाईकांना, त्यांच्या आईला, त्यांच्या बहिणीला, त्यांच्या भावांना, सगळ्यांना मी दाभोळ ग्रामस्थांच्या वतीने धन्यवाद देतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय दाभोळ. वारसा या ठिकाणी आपल्याला लाभलेला आहे. वारसा म्हणण्याचं कारण एकच, या दाभोळमध्ये अनेक पराक्रम करून गेलेली माणसं आहेत, पण त्याहीपेक्षा आगळा वेगळा हा पराक्रम या आरिफ बामणेने आपल्याला सर्वांच्या साक्षीने करून दाखवला. याचं एकच कारण की परमेश्वराच्या लिखित कुठेतरी लिहिलेलं असतं की दाभोळच्या सुपुत्राच्या हस्ते तो पराक्रम व्हावा आणि म्हणून तो पराक्रम बहादर ठरला. मी या ठिकाणी एक ठराव करतो की शासनाने त्याला शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करावं आणि त्यासाठी जी काय खडपड करावी लागेल ती या ग्रामपंचायतीने करावी आणि त्याचा बहुमान शासनाने शौर्य पुरस्कार देऊन करावा. चाललो कोण चिपळूण चाललाय, खेड चाललाय, कुठे चाललाय. अरे सोडून देऊया आणि काहीतरी मी बोलतो ना दीप जलवूया आपण याची की आपण सर्व करू. आता माझं पण म्हणणं आहे, मी अध्यक्ष आहे बामणे मुलाचा, पण माझ्यासमोर एक मोठं लक्ष आहे की मुलांचं शिक्षण. आणि ते ज्यावेळी पण प्रोग्राम ॲन्युअल होतात त्याच्यातलं मी वर्णन करतो. यावेळी ते आम्हाला करता आलं नाही कारण आमच्या इथे मृत्यू झाला होता त्या दिवशी, म्हणून तो आम्ही सर्व टाळला. पण 1 महिन्याच्या नंतर मी तो प्रोग्राम परतून करणार आहे आणि मी ते सांगतोय आमच्यामध्ये भेदभाव नाही काय, मतभेद नाही काय आणि असले तरी सोडून टाकायचे आहे आणि दाभोळचा कसा विकास होईल ते बघायचा. आज बघा दाभोळचा सेलिब्रिटी आणि वर्ल्ड वाईड झाला आहे, नॅशनल हिरो ना, त्याला सुपर हिरो तुम्ही बघत आहे तर मी हे वाजवून दाखवतो तुम्हाला बघा. तर वी शुड टेक लेसन फ्रॉम हिम. आणि आपले सदैव दैव आपले चांगले आहेत की त्याला आपला दाभोळचा कोणीतरी एक प्रकरण केला, एवढं लोकांचं जीवन वाचवलं आणि ज्याचं जीवन वाचवलेलं आहे ना ते लोक रडतात, पायातनं पडायला पडायचं मला असं करायचं नाही कारण त्यांना बातमी येते की त्याची लाईफ काय होती नाही. तर मी एकच सांगतोय आजच्या वेळेचा माझा एक संदेश आहे सर्वांना, ग्रामस्थांना. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ, सत्कारमूर्ती आरिफ आदमबाई बामणे आणि दाभोळमधील माझ्या सर्व प्रतिष्ठित नागरिक, 18 तारखेला जो दुर्दैवाचा घाला बसला
आणि गेट ऑफ इंडिया येथे जो एक मोठा हिस्सा झाला. काही लोक फिरायला गेले होते, मजा मारायला गेले होते, आनंद लुटायला गेले होते. त्यामध्ये लहान मुलाला घेऊन आई बाप गेले होते. त्याच्या डॉक्टरकडे त्याचं जे काय ट्रीटमेंट होते ती मिळाली नाही म्हणून ते फिरायला गेले. एक इंजिनियर त्यामध्ये आपल्या गरोदर पत्नीला आणि लहान मुलाला मागे टाकून निघून गेला. अशाच पद्धतीने 14 लोक त्या तिथे मृत पावले. या 14 लोकांची खरोखर आपण आठवण ठेवायला पाहिजे की आज फिरायला म्हणून गेले आणि ते तिथे मृत पावले. तर कृपया आपण 2 मिनिटं शांत उभं राहून आपण त्या 14 लोकांसाठी आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया की त्यांच्या आत्म्याला शांती लावू. लोक गेले, पण त्याच्यात आकडा खूप वाढला असता. त्यावेळी हरिभाई बामणे यांना मेसेज मिळाला की असं हादसा झालेला आहे आणि 8 मिनिटात तुमच्या बहीण मगाशी सांगितलं 8 मिनिटात जिथे 20 मिनिटं लागतात तिथे 8 मिनिटात हरिभाई तिथे पोहोचले आणि 1 नव्हे 2 नव्हे तर 35 लोकांना त्यांनी वाचवलं. सोपं नाहीये इतकं. त्या पाण्यात जो राहतो, तो पाण्यात वागतो, त्याला माहिती आहे बुडणारा माणूस जर वाचवायचा असेल तर कशा पद्धतीने वाचवायला पाहिजे. आणि ते पण 35 लोकांना वाचवायचं आहे. एखाद्याने जर मिठी मारली तर गाळ्याला मिठी मारलेला तो माणूस शेवटपर्यंत सोडत नाही, तो त्याला तळाला घेऊन जातो. आणि एवढ्या संकटात असताना, एवढा मोठा त्यांच्या समोर असताना, हा प्रसंग असताना हरिभाईने आपलं मन, आपली बुद्धी आणि आपलं सर्व त्यांचे जे 5 वेळ जर नमाज पडतात हे सर्व त्यांच्या बरोबर एकवटलं गेलं. 50 वर्षापूर्वी जन्म झाला आमच्याकडे. मॅडम राखीबाई तोडकरांना विनंती करतो की त्यांनी हरिभाईंचं शाल श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करायचा आहे. यानंतर जमालुद्दीन मुस्लिम वर्कर मोल्ला अध्यक्ष गुलजार खतीब आणि त्यांचे सहकारी यांना मी स्टेजवर आमंत्रण करतो. त्यांनी आरिफचा सत्कार करायचा आहे. त्यानंतर अंजुमन इस्तेहादुल मुस्लिम लीग अध्यक्ष कमाल मांडलेकर यांना विनंती करते त्यांनी स्टेजवर यायचं आहे आणि आरिफबाईंचं सन्मान करायचं. शिपा चॅरिटेबल ट्रस्ट कडून वाईकर डॉक्टर अमीर सय्यद यांच्याकडून सत्कार होणार आहे.
त्यानंतर दाभोळ ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच श्री रहिमतजी बामणे यांच्याकडून सत्कार होणार आहे. ते इथे काही कामानिमित्त बाहेर गेल्यामुळे उपस्थित नाहीत, पण त्यांच्या वतीने आमचे दाभोळ ग्रामपंचायतचे सदस्य वाईट बालाबाई यांचा सत्कार करतो. त्यानंतर आमच्या भारतीय जनता पार्टी दाभोळ यांच्या वतीने सत्कार होणार आहे. किशोर तांबडे आणि आमचे सगळे सहकारी योगेश सुर्वे वगैरे विनंती करतो की त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीने याचा सत्कार करायचा आहे. त्यानंतर देवदत्त ट्रस्ट यांच्या वतीने त्यांचा सत्कार करणार आहे. आणि आता अभय गोयकडे आणि जीवन नाईक नवतरुण मित्र मंडळाचे अध्यक्ष आणि कृपया स्टेजवर यायचे आहे. बाय त्यानंतर पुढील सत्कार करतील सोनू साडेसहा फ्रेंड सर्कल दाखव त्यांच्या वतीने सत्कार होतो. त्यानंतर सपोर्ट साडेसहा दाखव त्यांच्या वतीने आणि फ्रेंडचा सत्कार होतो. पुढील सत्कारामध्ये माजी सरपंच नवसे पापा अर्जुन पापा हे सत्कार करतील. पुढील सत्कार करतील शिवाजी महाराज ब्रिगेड संघ चिपळूण मुझफ्फरभाई सय्यद. पुढील सत्कार करतील शिवाजी महाराज ब्रिगेड मंच चिपळूण मुझफ्फरभाई सय्यद आणि शिवाजी महाराज मुस्लिम मंच चिपळूण मुझफ्फरभाई सय्यद या दोन्ही या संस्थेतर्फे मुझफ्फरभाई सत्कार करतो. त्यानंतर मी त्यांची नावं घेतो त्यांनी लवकरात लवकर आपण सत्कार घ्यायचे. तांबडी मुलं लागो. त्यानंतर तांबडी त्यांची नावं आपण त्यांनी सत्कार करायचं. बोला कमिटी बाकी बदल डॉक्टर बाबू अंजुमन क्रिकेट बामणी बोला असं 4 सत्कार होती. अंजुमन क्रिकेटचे कर्मदार काही बामणे हे सत्कार करतील. जमातपूर बामणी बोला बामणे बोला वंचित कमिटी बामणे बदल
तारकेश्वर पापाडी नमस्कार तांबेश्वर पापाडी नमस्कार सत्कार करतात पंड्या गुडव आणि रवी नवसेकर सुनील नवसेकर त्यानंतर जमातूर कामने बोला यांचा सत्कार हे सत्कार करते कामने बोला मस्जिद कमिटी अपूर्वाई कामने हे सत्कार करते आपल्या ब्रदर्स आणि कंटिन्यू क्रिकेट क्लबचे कर्णधार बामणे त्यानंतर अंजुमन क्रिकेट क्लबचे कर्णधार भाई बामणे सत्कार करतील 2 मिनिटं तर एक सत्कार होऊ दे आपण तुमच्या 2 चक्कर ठीक आहे अस्सलाम वालेकुम शांत राहायचं सगळ्यांनी शांत राहा अस्सलाम वालेकुम देखिए यहाँ पर बहुत सारे लोगों ने कल की बात कह दी में वक्त मिला लेकिन इसके पीछे इस बात के पीछे जो है शांत राहा माँ की खिदमत उन्होंने अपने माँ की एक खिदमत की है और उस खिदमत के बदौलत ही उनको ये एजाज है और खासकर ये घरों में रहते हैं हर ईद को वो अपनी फैमिली को बम्बई में छोड़ के उसके माँ के कब्र की ज़ियारत के लिए आते हैं धन्यवाद अबू भाई अल्लाह का नसीब धन्यवाद त्यानंतर पुढील सत्कार करतील शेख अली बामणे यांच्या वतीने त्या पुढील सत्कार आहे अलसभा ट्रस्ट खेड यांच्या वतीने आणि शेवटचा सत्कार सर्वांनी खाली बसून घ्यायचा आहे आपल्याला अलिबाईचे मनोगत ऐकायचं आहे थेट शिवसेनातर्फे सरफराज जांभारकर हरिभाई गिरीकर हे सत्कार करतील अख्तरभाई बामणे ब्रदर्स यांच्या वतीने अख्तरभाई बामणे अख्तरभाईंचा सत्कार आहे सर्वांनी थांबायचं आहे एका जागेवर बसून घ्यायचं आहे हरिभाईंचं आपल्याला त्यांनी जे 35 जणांना वाचवलंय त्यांचं मनोगत ऐकायचं सर्वांनी शांत खुर्चीवर बसून घ्यायचं आहे अख्तरभाईंचा सत्कार गुंजाबाई यांनी धन्यवाद गुंजाबाई सकाळी त्यांचा सन्मान करावा तसेच आसिफ भाई जुईकर यांच्यावरती त्यांचा सत्कार केला जातो सर्वांनी शांत बसायचं आहे अबुल भाई सर्वांना जरा शांत बसव खाली खेड मनसभा ट्रस्ट खेड आणि शिवसेना खेड यांच्या वतीने सत्कार होतोय धन्यवाद या रिजनभाई बामणे
सत्कार करतायत आरिफाईंचा. मी त्यांना शाल अर्पण करतो अख्तरबाईच्या तर्फे, अखिलबाई, वसीम. मान्य मोला आणि मान्य मोला मस्जिद कमिटी यांच्या वतीने आरिफाईंचा सन्मान होत आहे. जमालबाई पांगी, अखिलबाई, अख्तरबाई यांच्या वतीने सत्कार झालेला आहे. आता याच्यानंतर बामणे मोल्याचा अध्यक्ष आहे. बामणे मोल्यातर्फे आम्ही ग्रामपंचायत दाभोळचे जे सरपंच आहेत आणि त्यांचं पथक आहे, सरपंचाला आम्ही हार अर्पण करतोय, त्यांना बुके देतो आणि त्यांना पण शाल देतो, त्यांचा सन्मान करतोय. त्यांनी स्वीकारावं. धन्यवाद जमालभाई. आपण यानंतर आपल्या दाभोळगावच्या सरपंच राखी तळोकर आपले मनोगत व्यक्त करतील. सर्वांनी शांत बसायचं आहे. अंजुमन हायस्कूलच्या या सर्व मुली हरिभाईंचा सत्कार करतात. काय घडलेलं आहे ते जर अनुभवायचं असेल तर त्या हरिभाईंच्या रूपाने आज आपण अनुभवलेलं आहे. आणि मी म्हणजे या पुढची पिढी जी काही असेल किंवा आणखी त्याच्या पुढची असेल आणि मी तेव्हा असेल नसेल माहीत नाही, पण जोपर्यंत मी आहे तर इतिहास काय असतो आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, प्राणाची पर्वा न करता माणुसकीचे दर्शन म्हणून एखादा माणूस आपला जीव प्राणपणाला लावून कसा वाचवितो आणि माणुसकी जागवितो, ह्या हरिभाईंच्या दृष्टीने आपण आज जे पाहिलेलं आहे ते अगदी मी अभिमानाने सांगू शकते. इतिहास आपण वाचला, पाहिला, शिकला, पण हरिभाईंनी इतिहास कसा असतो तो आज आपल्याला दाखवून दिलेला आहे असं मला वाटतं. आणि आपण सर्वांनी त्यांचं खूप कौतुक केलेलं आहे. आपल्या सर्वांना खूप अभिमान आहे. खरं तर त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे, कारण आज आपण बघतोय की जगात म्हणजे सगळीकडे त्यांचं नाव झालेलं आहे आणि पर्यायाने आपल्या दाभोळ गावचं नाव झालेलं आहे. आणि आपल्या दाभोळची शान म्हणून आज आरिफबाईंना मी खूप खूप धन्यवाद देते की आज त्यांच्या रूपाने माझ्या गावचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेलं आहे. ऐतिहासिक जे दाभोळ मंदिर म्हणून होतं ते त्या आपण त्या गावाची कामं बघायची आणि चॅम्पियन त्याला घेऊन आपल्याला कोण पकडणार नाही. बरोबर आहे. कुठे पण नाही ना, पाण्याने किती पण समजलं ती पण नाही. थोडी मला बोलत आपण पाठीमध्ये नाही माझी कुठल्या पण जातात कॉन्फिडंट दुसरा बोल नाही पक्का आहे. तर मी जेडी बार म्हणजे जॉर्जी कोणी राहिले नाही तिथे गट झाले होतो आपण टेक्टर घेऊन येतो त्याची आरामचं करून आम्ही त्याला घेऊन येतो ते मुंबईला. त्यावेळी जेडीतून कॉल केला, कंट्रोल कॉल किंमत होती आलेले बोर्डमध्ये गाडी लोकेशन आम्ही ती 15 ते 18 मिनिटाचा रस्ता 18 ते 20 मिनिटाचा रस्ता होता. ट्रिपल स्पीडला जाऊन ना ती त्याच्या 8 मिनिटात आम्ही कॉल केली. त्या 8 मिनिटांमध्ये त्या 10 वेळी ना त्याची नाईट टिकीट तयार केलं आणि ही जी बोट होती रोडच्या पर्यंत होतं आम्ही असे लाँच कारण जे अपोजिट खूप होता त्यांनी फायदा हे झाला ना त्याची माणसाची त्याचा असं म्हणजे आपलं क्लोज जे येतो ना त्याला रेस्क्यू करतो बरोबर जी बोलतो ना ती लहान मुली मुलगी पण त्या श्वास इकडून थांबले होते ना त्यामध्ये ड्रिंक वगैरे त्या वेगळ्या करत होती त्याला आम्ही फर्स्ट एडमध्ये सिक्युरिटी उलटा कोणत्याला प्लेस केला
आपल्याला माहिती आहे पाहिजे राहते आणि त्याला काय काय मधलं चुकून त्याला थोडा सिक्युअर दिलं तर ते जगू शकतात ते आम्ही ट्राय केलं त्याचं प्रेस केल्यानंतर ते आता तिथं सॉल्व झालं थोडा अजून घेऊन गेलं प्रेस झालं कवर झालं जसं लक्षात घ्या त्यांनी कसं सांगितलं की जेव्हा असा ऍक्सिडेंट झाला करंटच्या विरुद्ध दिशेला राहतो ओटी आहे ओटीच्या खाली त्याची बोट उभी राहिली आणि जे लोक आपली येत आहेत ती अलगद त्यांना मिळाली जवळ इकडे जर विरुद्ध दिशेला असतं तर माणसं तिकडे गेली असती बोट वरती राहिली असती एक माइंड चालवलं फास्ट मध्ये त्याच्यासाठी पण एक त्याचा टाळ्या वाजून सत्कार झाला वीडियो को लाइक शेयर कमेंट चैनल को सब्सक्राइब कीजिए। मिलते हैं नेक्स्ट वीडियो में।